नमस्कार, तुम्ही पाहताय पुणे फास्ट 24 न्यूज आणि आता आपण पाहणार आहोत बातमी खेड शिवापूर येथील महामार्ग पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाची। खेड शिवापूर येथील महामार्ग पत्रकार संघाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला। या निमित्त खेड शिवापूर येथील नक्षत्र बँकेट हॉलमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या भागातील शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप आणि परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गुणगौरव असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं। या कार्यक्रमासाठी तरुण साहित्यिक ज्ञानेश्वर जाधवर, चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्राध्यापक फुलचंद चाटे सर, ग्रामीण कथाकार व पत्रकार संपतजी मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कुलदीप तात्या कोंडे, शिवभूमी शिक्षण मंडळाचे सहसचिव संग्रामदादा कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्रजी पवार आणि नवविकास युवक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादा पवार यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। कोंडे साहेब, आदरणीय फुलचंद चाटे साहेब, ज्ञानेश्वर जाधवर साहेब आणि संपतरावजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय जीवराजे चोले साहेब एक जिल्ह्यातला आदर्श पत्रकार आणि एक उत्साही व्यक्तिमत्व लाभलेला पत्रकार म्हणून जीवराजेंची ओळख जिल्ह्यामध्ये आहे। ते पत्रकार जीवराजेंचा सन्मान या महामार्ग पत्रकार संघाच्या द्वितीय वर्धापनासाठी त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतोय। राजगड पोलीस स्टेशनचे आदर्श पोलीस अधिकारी आमचे मित्र संतोष तोडकर साहेब आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करत आहे। मान्यवरांना विनंती, कृपया आपण आश्वस्त करा। या कार्यक्रमाचे असणारे अतिथी मान्यवर यांच्या शुभहस्ते आदरणीय विक्रम मॅडम यांना गौरव चिन्ह, सन्मान चिन्ह, प्रशस्ती देऊन या ठिकाणी तसेच शॉल देऊन तसेच पुस्तक भेट देऊन गोविंदताई निकम यांचा आदर्श पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा गौरव महामार्ग पत्रकार संघ भोर हवेली यांच्या वतीनं प्रमिलाताईंसाठी जोरदार कार्यामधून एक पोलीस प्रशासनाच्या खात्या वर्दीतल्या लोकांच्या धर्तीतल्या महिला पोलीस अधिकारी म्हणजे आदरणीय प्रमिलाताई निकम यांना आदर्श पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा गौरव या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपवतो। त्यांचं खेड शिवापूरच्या हद्दीमध्ये नॉनव्हेज साठी प्रसिद्ध असलेलं आणि ज्यांनी आपल्या हॉटेल व्यवसायातून शून्यातून ज्यांनी सुरुवात केली आणि विनम्रता, सुचोटी आणि कष्टाच्या जोरावरती आपल्या हॉटेलला, आपल्या नावाला ज्यांनी अत्युच्च शिखरावरती प्रसिद्धी मिळवून दिली ते प्रसिद्ध हॉटेल जगदंबाचे असणारे प्रोप्रायटर सन्माननीय पायगुडे साहेबांचा या ठिकाणी आदर्श उद्योजक आदरणीय अजितजी पायगुडे, गणेशराव पायगुडे यांना विनंती, कृपया आपण अजितरावांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय। एक आदर्श उद्योजक, आदर्श हॉटेल व्यवसाय म्हणून महामार्ग पत्रकार संघ
मोड हवेली यांच्या वतीनं फुलचंद साठे सर, तसेच सन्माननीय ज्ञानेश्वर जाधव सर, संपतरावजी मोरे साहेब, राजेंद्र पवार, कुलदीपदादा कोंडे आणि आदरणीय संग्रामभाई कोंडे, दादासाहेब पवार यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन आदरणीय हॉटेल जगदंबाचे असणारे मालक अजित पायगुडे आणि गणेश पायगुडे यांना आदर्श युवा उद्योजक या पुरस्काराने त्यांचा गौरव होतोय. टाळ्या वाजवून आदरणीय पायगुडे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि यांनी अत्यंत कष्टामध्ये आणि हालाकीमध्ये आपल्या परिवाराला ज्यांनी घडवण्याचं काम केलं, त्यातील कष्ट करत असताना संसाराचा गाडा यथार्थपणे चालवला, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपली उपजीविका चालवत मुलांवरती ज्यांनी सुयोग्य संस्कार केले, ते सन्माननीय आदर्श माता आणि पिता म्हणून ज्यांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातोय, त्या कमलाबाई बाळासाहेब दगडू उंबळे यांना आदर्श माता आणि पिता या पुरस्काराने त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातोय. टाळ्या वाजवून सन्माननीय सौभाग्यवती कमला माता आणि सौभाग्यवती बाळासाहेब आणि त्यांचे असणारे सुपुत्र आपल्या देखील विनंती आहे, आदरणीय कैलासराव आपल्या मी विनंती करतोय, त्यांचे असणारे नातू यांना देखील विनंती करून आपण व्यासपीठावरती यायचंय. एक आदर्श पिता आणि एक आदर्श माता या शिवगंगामध्ये कोऱ्यामधले असणारं हे आदर्श व्यक्तिमत्व, आपल्या संस्कारानं सर्व दूर परिचित असलेले हे उंबळे परिवार आणि उंबळे परिवारातील असणाऱ्या आकार आणि उद्गार देणाऱ्या आदर्श माता कमलाबाई आणि आदर्श पिता बाळासाहेब उंबळे यांना आदर्श माता आणि पिता या पुरस्काराने त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातोय. आपल्याला घडवणारी पहिलं विद्यापीठ म्हणजे आपली आई आणि आपल्या पाठीमागं सामर्थ्याचे पाठबळ असणारे ते म्हणजे आपले वडील. हे उंबळे परिवाराची ओळख असणारे हे त्यांचे आई वडील हे सह्याद्री सारखे आहेत. म्हणून मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तुका म्हणे मायबापे अवघे देवाची स्वरूपे, अशा आदर्श माता पित्यांचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव महामार्ग पत्रकार संघ भोर हवेलीच्या वतीनं होतोय. बॉक्सिंग मध्ये नॅशनल लेवलवरती देखील अनेक त्यांना पदकं मिळालेली आहेत. ते शिवगंगा खोऱ्यातील एक किक बॉक्सिंग मध्ये असलेलं एक नावाजलेलं नाव म्हणजे स्नेहा भानुदास दिघे यांना या ठिकाणी आदर्श खेळाडू या पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे. मी स्नेहाताईंना विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. खेळाच्या माध्यमातून आपल्या परिवाराला, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला एक वेगळी अशी ओळख मिळवून देणारी स्नेहाताई दिघे, शिवापूर गावची असणारी रहिवासी, किक बॉक्सिंग मध्ये नॅशनल पर्यंत तिने मजल मारलेली आहे. म्हणून तिचा, तसेच स्नेहाचे असणारे आई वडील आपल्या देखील विनंती आहे, कृपया आपण देखील व्यासपीठावरती यायचं. स्नेहाचे असणारे आई आणि वडील आपल्याला देखील विनंती आहे, कृपया आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय बापूजींच्या शुभ हस्ते, तसेच आदर्श साहित्यिक ज्ञानेश्वर जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय स्नेहाताईला आदर्श खेळाडू या पुरस्काराने स्नेहाताईचा गौरव या ठिकाणी केला जातोय. तायकोनमध्ये नॅशनल पर्यंत मजल मारली आणि अनेक पुरस्कारानं तिला गौरवण्यात आलेला आहे. आणि आपल्या पुण्यामध्ये प्रशिक्षक म्हणून ती कार्यरत आहे. ती आदर्श खेळाडू म्हणून दीक्षा दयानंद वाडकर हिला आदर्श खेळाडू म्हणून तिचा गौरव या ठिकाणी केला जातोय. टाळ्या वाजवून आपण सर्वांनी दीक्षा दयानंद वाडकर आपल्या भागातील एक आदर्श खेळाडू म्हणून तिच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप आणि तिला याबद्दल प्रेरणा आणि तिच्या कार्याबद्दल कौतुक करूया आणि पुढील वाटचालीला असंख्य पाठबळ आपण या महामार्ग पत्रकार संघाच्या माध्यमातून देऊया आणि एक आदर्श चांगुलपणाचा गौरव महामार्ग पत्रकार संघाने नेहमीच करण्याचं काम केलेलं आहे. आणि असाच आजचा हा एक स्तुत्य उपक्रम म्हणजे पुरस्कारार्थींचा समाजातल्या गुणवंताचा गौरव आपण या ठिकाणी करतोय. नुकताच पंचायत समितीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आपल्या शाळेतील एकूण 43 विद्यार्थी त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेला बसवले होते. 43 पैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यातील 13 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणाऱ्या जस्मिन पठाण यांना आदर्श शिक्षिका या पुरस्काराने त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातोय. आदरणीय पठाण मॅडम आपल्याला विनंती, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खऱ्या अर्थाने शिक्षक काळ्या फळावरती विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं धडे गिरवत असतो.
सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे, अशा रीतीनं एक गुरूंचं पाठबळ मिळाल्यानंतर शिष्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो आणि ते आपल्या वेळू जिल्हा परिषद शाळेमध्ये आदर्श काम करणाऱ्या जस्मीनताई पठाण यांना आदर्श शिक्षिका या पुरस्कारानं त्यांचा गौरव आपण या ठिकाणी करतोय। पुढील शैक्षणिक वाटचालीला मनापासून या निमित्तानं पठाण मॅडम आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा। तसेच पुढील गौरवार्थी पुरस्कार आपल्या शिवगंगा खोऱ्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणित तज्ज्ञ म्हणजे थोडक्यातच चाटे सर, मी त्यांना रामानुज असं मी म्हणतो, ते आमच्या या शिवगंगा खोऱ्यातील एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणित तज्ज्ञ, केवळ आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती गणितीय विषयाची दखल ज्यांची घेतली गेली आहे ते लक्ष्मण शंकर गोगावले यांना शिवगंगा भूषण या पुरस्कारानं त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातो आहे। गोगलवाडी गावचे असणारे हे रहिवासी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणित तज्ज्ञ आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या गणित कार्याची नोंद विशेषत्वाने घेतली आहे। ते आदरणीय गोगावले साहेबांचा या ठिकाणी सन्मान, पत्रकार संघाच्या वतीनं गोगावले साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। एक निश्चितपणानं अभिमान आणि आनंद वाटतोय। बबू कोंडे साहेब, आदरणीय फुलचंद साठे साहेब, ज्ञानेश्वर जाधवर साहेब आणि संपतरावजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय जीवराजे चोले साहेब एक जिल्ह्यातला आदर्श पत्रकार आणि एक उत्साही व्यक्तिमत्व लाभलेला पत्रकार म्हणून जीवराजेंची ओळख जिल्ह्यामध्ये आहे। ते पत्रकार जीवराजेंचा सन्मान या महामार्ग पत्रकार संघाच्या द्वितीय वर्धापनासाठी त्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतोय। राजगड पोलीस स्टेशनचे आदर्श पोलीस अधिकारी आमचे मित्र संतोष तोडकर साहेब, आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करत आहे। मान्यवरांना विनंती, कृपया आपण आश्वस्त व्हा। त्या भागातील आपल्या शिवगंगा खोऱ्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या महामार्ग पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण पुरस्कार देऊ, एक त्यांच्या पाठीवर त्याला फार करण्याऐवजी त्यांचा एक परिवारांना आनंदाचा सन्मान करूया असा विचार आला। महामार्ग पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपण तेव्हापासून आपल्या भागातले उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचं आपण सुरू केलं। सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी महामार्ग पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। गेल्या 3 वर्षापूर्वी महामार्ग पत्रकार संघाची स्थापना या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहामध्ये केली। महामार्ग पत्रकार संघ स्थापन करण्यामागचं कारण असं होतं की भोर आणि हायवेच्या हद्दीवर असणारे हे आम्ही एक 7 ते 8 पत्रकार या हायवे पट्ट्यामध्ये काम करत होतो। प्रत्येक गोष्टीसाठी भोरच्या पत्रकार संघाशी आमचं जाणं येणं असायचं, पण मात्र काही कारणास्तव प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी पोहोचणं अशक्य व्हायचं आणि काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही या ठिकाणी महामार्ग पत्रकार संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला। निर्णय घेतल्यानंतर गेल्या वर्षी आपण समाजात आपण काहीतरी देत लागतो आणि त्या भूमिकेतून आम्ही आमच्या सहकार्यांनी एक विचार केला की आपण काय करू शकतो। तर आम्ही गेल्या वर्षी 18 विद्यार्थी यांचं शैक्षणिक पालकत्व आपण या ठिकाणी घेतलं। द्वितीय वर्धापन दिन आणि त्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सर्वांचेच मार्गदर्शक शिक्षण महर्षी फुलचंदजी साठे सर, त्याचप्रमाणे दुसरे पत्रकार जाधवर सर, संपतरावजी मुळे सर, रमेश बापू कोंडे, राजेंद्रजी पवार साहेब, दादा पवार, संग्रामभैया कोंडे, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, युवक आणि पत्रकार मित्रांनो, छोटा खाली पण सुंदर असा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी आपण सर्व मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। मगाशी महेंद्रजींनी आपलं प्रस्तावित व्यक्त केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं गेलं की चांगल्या कामाला कोण मदत करत नाही किंवा चांगली माणसं समाजामध्ये कमी राहिलेली, असं नाही आहे। समाजामध्ये चांगली माणसं खूप आहेत, फक्त त्यांची एकजूट होत नाही आणि वाईट माणसं कमी आहेत पण त्यांची एकजूट जास्त।
आणि म्हणून आपल्याला हा फरक जाणवतो. आणि मदत तर आपला गणेश शितप असलेला आहे, त्यामुळं कार्यक्रमाला काय अडचण यायची काय गरजच नाही आहे. आपला गणेश पायगुडे आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्ही जे उपक्रम या ठिकाणी केलेला आहे, आदर्श माता, आदर्श विद्यार्थी, आदर्श खेळाडू, आदर्श कृषी, ह्या ज्या सर्व मंडळीचे एक प्रोत्साहन देण्याचं काम आहे. मी बसल्या बसल्या त्या ठिकाणी विचार करत होतो सर, की आम्ही ज्या वेळेला ह्या गोष्टी करत होतो त्यावेळेला खरं तर आमचं कौतुक करायला कोणी नव्हतं. म्हणजे आम्ही खरं तर परिस्थितीतनं 14 नॅशनल खेळलेले आहेत आणि खूप मेहनत असायची. ज्या वेळेला राज्याला माझं मेडल बसलं त्यावेळेला मला रात्रभर झोप नव्हती. ते मेडल आणि सर्टिफिकेट घेऊन झोपलो होतो. आणि मी हे कधी आमच्या पुढाऱ्यांना किंवा आमचे जे काय लोक त्यांना दाखवतोय अशी परिस्थिती झाली होती, पण तरी सुद्धा आमचं तेवढं कौतुक झालं नव्हतं. पण आज ही राष्ट्रीय खेळाडू आहेत, खेळतायत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत आहेत. विशेषतः इथं निकम मॅडम आहेत. निकम मॅडमचं सुद्धा काम या ठिकाणी या भागामध्ये अनेक वर्ष आम्ही बघतोय. खरोखर अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून होत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं पुरस्काराच्या त्या पात्र ठरलेल्या आहेत. आपण सर्वजण हा द्वितीय वर्धापन दिन साजरा करत असताना आज जाणवलं पत्रकार चांगलं पण काम करतात. आम्ही सारखं कोणीतरी पत्रकारांच्यावर टीका करणारे, पत्रकारांना बोलणारे, पत्रकार आल्याच्या नंतर पळून जाणारे पाहिले. अगदी पोलीस सुद्धा पळतात असं मी ऐकलेलं आहे. मग सत्य आहे का नाही मॅडम, खरं आहे का खोटं आहे काय मला माहित नाही, परंतु पत्रकार आल्यावर हे लोक पळतात असं मी ऐकलेलं आहे. पण असं होणार नाही. आज पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही सर्वजण त्यांचं कौतुक करायला या ठिकाणी उपस्थित राहिला. आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलं. चाटे सर या ठिकाणी विशेष पाहुणे म्हणून लाभलेले. बाकीचे 2 पत्रकार आलेले आहेत. अनेक वेळा आमचा योग आलेला आहे. त्यांचं लिखाण पण खूप सुंदर आहे आणि आपली जी संकल्पना आहे मोबाईल सोडून पुस्तकांशी जोडा, खूप चांगली संकल्पना आहे. आपण प्रयत्न करत राहा. या प्रयत्नाशी आम्ही सहमत आहोत. परंतु आता मोबाईलचा जमाना आहे. एका मोबाईलवर बागत नाही, लोक 2-2 ठेवायला लागलेत आणि आता 2-2 वर पण बागाना असं वाटायला लागला आता 3रा ठेवावा लागेल. कारण स्पेशल काही लोकांच्याकडे मोबाईल जर नंबर असेल तर रात्रीचा आम्हाला कुणी कधी सर फोन करते, झोपूनही देत नाही, जेवूनही देत नाही. आलं की फोन त्यांच्या वेळेनुसार आम्ही त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. परंतु आम्ही असं म्हणू शकत नाही अरे सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा, व्यायाम करा, आरोग्य चांगलं ठेवा, वाचन करा. पूर्वी आम्हाला गुरुजी सांगायचे की पाठाचं वाचलेलं लवकर ध्यानात राहतं. आता काय पुस्तकच मोबाईलमध्ये आलेले. म्हणजे मोबाईल वाईट आहे असं नाही, पण आपण त्याच्याशी किती वेळ घालवावा हा फार महत्वाचा विषय आहे. तुमची संकल्पना चांगली आहे. गावागावात वाचनकट्टे उभे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी 100% झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आमच्यासारखा कार्यकर्ता आपल्या पाठीशी सदैवपणे खंबीरपणाने उभा राहील. जरी आम्हाला काय जमलं नाही तर तुमच्या प्रत्येक कट्ट्याला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची 100 पुस्तकं द्यायची व्यवस्था निश्चितपणाने करू. तुम्ही पुढं पाऊल टाका, त्याच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर राहू. या ठिकाणी प्रगतशील शेतकरी आहेत, खूप चांगलं त्यांच्याकडून घेण्याजोगं आहे. 0 बजेट शेती करतात. आमचा प्रसादचे वडील आणि त्यांचे सुद्धा प्रवचन आणि व्याख्यानं इतर ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी आहेत. असो, आपल्या सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांना पुढच्या वर्षी हा पुरस्कार मिळावा त्यांनी आतापासूनच सुरुवात करावी, चांगलं काम करायला सुरुवात करावी. चांगलं काम करणाऱ्यालाच पुरस्कार द्या.
नाहीतर समाजामध्ये वाईट काम करणाऱ्याला जर पुरस्कार दिला तर त्याचाही मेसेज समाजात गावात वेगळा जाईल की याला असं वागल्याच्या नंतर आपल्याला पुरस्कार मिळतोय. म्हणून तेही आपण खबरदारी सगळ्यांनी पाळा. भलं राग येऊ द्या, काय हरकत नाही, एखाद्याने वर्गणी नका देऊ द्या, परंतु त्याची खात्री करा. आता आमच्या कैलासचे आई वडील त्यांना पुरस्कार दिला, खरंच योग्य माणसांना पुरस्कार दिला. आमच्याबरोबर आम्ही रामदास आहे, एकत्र आम्ही तालमीमध्ये होतो. आमच्या आधी कैलास तालमीमध्ये होता. म्हणजे आम्हाला दुधाशिवाय पवारसाहेब काहीच घरनं मिळालं नाही. एक केळ खायचं म्हणलं की 4 रूम बघायला लागायच्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये, परिस्थिती जाऊ द्या, पण पोरं निर्व्यसनी घडवणं आजच्या युगामध्ये 2-3 गोष्टी भेटणं खूप अवघड आहे. एकतर चांगल्या मुलीला चांगला मुलगा भेटणं, चांगल्या मुलाला चांगली मुलगी भेटणं आणि त्यांच्या पोटी होणारी संतान ही मुलं चांगली मिळणं, ह्या गोष्टी खूप अवघड झालेल्या आहेत. म्हणून निर्व्यसनी पोरं जन्माला आली आणि निर्व्यसनी राहिली म्हणून त्या मातापितेचा गौरव होणं खरं तर गरजेचं आहे. अरे आम्ही बघतो 5च्या नंतरचे जोडीदार वेगळे राहतात, सकाळचे जोडीदार वेगळे राहतात आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की एक नवीन पिढी त्या लोकांच्याकडे बघून तसंच वागायचा प्रयत्न करते. आपल्या सर्व पत्रकारांना या चांगल्या उपक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मला वाईट थोडंसं लवकर जाण्यामुळे मी बोलून म्हटलं जावं. कुणी व्यासपीठावर बसलेल्या मंडळींनी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी मीटिंगला काही लोक बोलावलेले तर घरी येऊन बसले, अर्धा तास झालं. मग मलाही तिथं जाणं गरजेचं आहे. आपलं असंच पाठिंबा असलं, प्रेम या ठिकाणी सदैव ह्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी राहू द्या, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्व पत्रकारांचं मनापासून आभार मानतो. मोबाईलच्या जमान्यामध्ये आम्ही वाचन आता हरवत चाललेलो आहे आणि वाचन हरवत चालत असल्यामुळे आणि वाचनापासून आपण दूर जात असल्यामुळे आज आपले जीवन देखील हरवत चाललेलं आहे असं आम्ही म्हणतो की काय. पूर्वी मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हती, तर एकमेकांमध्ये संवाद होता, परंतु आता मोबाईल आल्यामुळं आमची वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. पुन्हा एकदा वाचन संस्कृतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोबाईल सोडा आणि पुस्तकांशी नातं जोडा हा अभिनव उपक्रम महामार्ग पत्रकार संघानं या ठिकाणी या द्वितीय वर्धापन दिनाला राबवलेला आहे. म्हणून या भागातल्या जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांतल्या ग्रंथालयांना 2000 पुस्तकं या ठिकाणी भेट दिली जात आहे. त्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात आपण शिवभूमी विद्यालयाला या ठिकाणी पुस्तक भेट देतोय. त्या पुस्तकाचा स्वीकार करताय शिवभूमी शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय संग्राम भैया कोंडे आणि मान्यवरांना देखील पुस्तकं या ठिकाणी दिली जात आहेत. त्यांना विनंती आहे कृपया या ठिकाणी महामार्ग पत्रकार संघाचा असणारा वाचन संस्कृतीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देऊया. वाचाल तर वाचाल ही आता भूमिका आपल्या मनामध्ये आपल्या कार्यामध्ये उतरूया आणि प्राथमिक स्वरूपात आपण या ठिकाणी पुस्तकं शिवभूमी शिक्षण मंडळाला या ठिकाणी देतोय. आदरणीय बापूजींना विनंती, चाटे सरांना विनंती, जाधवर सरांना विनंती आहे, मोरे सरांना विनंती आहे. टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी महामार्ग पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम म्हणजे पुन्हा एकदा वाचन कट्टे निर्माण करूया आणि शाळातील ग्रंथालय समृद्ध बनवूया, ते देखील पुस्तकाच्या माध्यमातून. म्हणून मंडळी आपलं समृद्ध विश्व आणि भावविश्व मोठं करायचे असेल तर आपल्याला पुस्तकं वाचायलाच हवी आणि आता ते पुस्तकं आपण या ठिकाणी महामार्ग पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्या शाळातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. तर रमेश बापू कोंडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित दादाजी पवार, उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक छान असा कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित आहोत आणि हा पत्रकार महासंघाचा द्वितीय वर्धापन दिन. मागच्याही वर्षी समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा या ठिकाणी त्यांनी सन्मान केला आणि खऱ्या अर्थानं जी लोक खेडी वस्त्यांमध्ये सामान्य कुटुंबांमध्ये एक आपल्या कर्तृत्वानं जी वेगळी छाप समाजामध्ये सोडतायत, मात्र त्यांचं कौतुक कुठल्या तरी एका व्यासपीठावर होणं खूप गरजेचं आहे. या सर्वांना एकत्र करण्याचं काम या माध्यमातून या सर्व पत्रकार संघातील मंडळींनी केलं, त्यांचं मी खरं कौतुक करतो. आणि ह्या वेळेचा त्यांचा उपक्रम खरं विद्यार्थ्यांना केंद्रित ठेवून त्यांनी केलेला आहे की आजच्या या युगामध्ये जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करून मुलांना वेगळ्या प्रकारे
काय मोबाईल वाईट नाही, मात्र त्याचा वापर कसा होतोय हे फार गरजेचं आहे. मुलं पाहतात काय, कारण का आपण युरोपियन कंट्रीमध्ये पाहिलं तर पुस्तकं कमी, मात्र लॅपटॉप आणि इतर सर्व ई लर्निंगच्या माध्यमातून एज्युकेशन आलेलं आहे. आपल्याला पुढच्या काळामध्ये तुम्ही कितीही जरी नाकारलं तरी तुम्हाला ई लर्निंग शिवाय आणि त्या ज्या अत्याधुनिक वस्तू आहेत त्याचा वापर अधिकाधिक मी म्हणतो याच्या पुढे होणार आहे. मात्र मुलांच्या समोर ते हातात आल्यानंतर ते मुलं कसा वापर करतायत आणि आपण त्यांना काय देतोय हे फार महत्त्वाचं आहे. तर चांगलं चांगलं त्या ठिकाणी असणारं जे साहित्य आहे ते मुलांनी नक्कीच वाचलं पाहिजे. आजकाल त्याच्यावर मोबाईलवर तुम्हाला आता पुस्तकं ऐकायला मिळत आहेत, म्हणजे आपण जसं काय ऐकावं ते काय पाहावं तसं काय मुलांच्या हातात द्यावं ही खरं पालकांची फार कारण का मुलांकडे मोबाईल नाही आहेत, स्पेशल मुलांकडे मोबाईल नाही, मुलं आई वडिलांचा मोबाईल वापरतात. त्यामुळं त्या मोबाईलमध्ये कशा प्रकारचा तुम्ही तो डाटा आहे त्याला फार महत्त्व आहे. चांगलं काम या ठिकाणी पत्रकार संघाच्या या माध्यमातून होत आहे. आपण पुढच्या वेळेस नक्कीच ही जी सर्व मान्यवर मंडळी आहेत, मला अपेक्षा आहे की पुढच्या वेळेस आपण जास्तीत जास्त या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसमोर आपण हा कार्यक्रम घेऊया, चांगला उपक्रम राबवूया आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्या ज्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सत्कार केला त्यामध्ये आमच्या निकम मॅडम असतील, इतर सर्व जे काही गणेश भाऊ असेल आणि मला जास्त आनंद आहे की 70% आमचे सर्व शिवभूमीचे विद्यार्थी आहेत. त्याचं एक फार मोठं कौतुक आहे की या परिसरामधले हे सर्व आदर्श व्यक्तिमत्व आणि ह्या आपल्या शाळेतील व्यक्तिमत्व आपल्या या ठिकाणी त्यांचा सन्मान झाला. मी आमच्या सर्व शिवभूमी परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि हा जो चांगला उपक्रम आपण या ठिकाणी मुलांना कौतुकाची थाप त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आम्ही दरवर्षी अनेक आदरणीय आमचे मार्गदर्शक शिवभूमीचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव कोंडे यांच्या स्मरणार्थ अनेक विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देत असतो. मी या माध्यमातून या निमित्तानं पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांना एक फुलाची पाकळी म्हणून त्यांनी 21 मुलांची नावं आमच्या या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या पंचक्रोशीत जे खरंच कर्तृत्ववान आहेत, हुशार आहेत, पोटकूर आहेत अशा 21 मुलांना प्रत्येकी 5,000 रुपये अशी शिष्यवृत्ती आदरणीय शिवाजीराव कोंडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्हाला यादी द्या. आणि चांगली लोक जरी मुठभर असली ती मुठभर लोक प्रत्येकाला प्रत्येकाच्या दारामध्ये उजेड देण्याचं, चांगलं ज्ञानाचं दान करण्याचं काम आपण सर्व करूया. कारण का एक छोटंसं लावलेलं रोपटं अनेक दिवसानंतर त्याचा वटवृक्ष होतो. हा वटवृक्ष आपण शिवगंगा खोऱ्याच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपण फुलूया आणि एक चांगली ओळख आपल्या या शिवगंगा खोऱ्याची करूया. आणि मला एक छोटीशी विनंती करायची सर्व पत्रकारांना, आपल्या भागामध्ये नागरीकरण वाढतंय, अनेक समस्या वाढत आहेत, मात्र खेड शिवापूरचं नाव आल्यानंतर जास्तीत जास्त चांगली बातमी आपल्या माध्यमातून गेली, चांगला आरसा, कारण का टोल नाक्याच्या माध्यमातून वेगळा प्रसार होतो. त्यानंतर खेड शिवापूर म्हणलं की खालच्या भागांना दहशत निर्माण होते. ही खरी आमच्या भागाची ओळख नाही. आमची माणसं प्रेमळ आहे, प्रत्येकाच्या मदतीला आणि प्रत्येकाच्या या अडचणीला धावून येणारी माणसं आहेत आणि चांगली माणसांची चांगली ओळख आपल्या माध्यमातून व्हावी. हा भाग खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तवात झालेला भाग. त्यामुळे आपल्या लिखाणाच्या माध्यमातून माझ्यासारख्या एक छोट्याशा वाचकाला असं वाटतं की वाचल्यानंतर अनेक वाचक येतात चांगले चांगले, म्हणजे तुम्ही सकाळचे पत्रकार आहात, लोकमत आहे, पुढारी आहे, अजूनही वाचन संस्कृती जरी कमी झाली मात्र पेपर वाचायचा कुणाचाही बंद झालेला नाही. त्यामुळे आपल्या भागाचा आपला चांगला आरसा जास्तीत जास्त दाखवायचा आपण नक्की प्रयत्न करावा. आपल्या पुढील सर्व कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. जय हिंद. आज महामार्ग पत्रकार संघ यांचा द्वितीय वर्धापन दिन आहे. जो उपक्रम राबवलेला आहे की मोबाईल सोडा आणि पुस्तकं जोडा, म्हणजे की पुस्तकाकडं सर्वांनी जे आहे की आता येऊन वाचन करायला सुरुवात करावी, मोबाईल थोडा दूर ठेवावा. आता जे आहे की आपला संग्रामदादांनी सांगितलं की मोबाईल सोडणं शक्य नाही, पण वापरायचा कसा मात्र हे आपल्या हातामध्ये आहे. या पद्धतीनं जे काही उपक्रम राबवलेला आहे आणि आज जे पुरस्कार दिलेले आहेत, मी खरोखर कौतुक करतो की जे माणसांना तुम्ही आज पुरस्कार दिलेले आहेत, कौतुक केलेलं आहे, हे सर्व गुणवंत लोक आहेत, गुणवत्तापूर्ण लोक आहेत. म्हणून प्रथम जे आहे मी महामार्ग पत्रकार संघाचं मी अभिनंदन करतो की अशा प्रकारचा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाचे थाप टाकलेले आहे. कारण जे समोर लोक आले होते यांच्याकडे खूप बारकाईने लक्ष होतं. खरोखर गुणवत्ता आहे, ती ताकद आहे.
ते ज्ञान आहे किंवा प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली क्वालिटी मेंटेन केलेली आहे. म्हणजे आज आपल्यामध्ये जेवढे बसलेले आहेत, म्हणजे मी जर माझा विद्यार्थी आता हा जगदंब जे हॉटेल चालवतो, माझा विद्यार्थी आहे, मी जवळून बघितलं नाही बापू. आयुष्यामध्ये माणूस कोण कसा कधी असतो पुन्हा कसा घडतो याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. मी कुठेही आपण या भागात राहतो तर आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलो, जगदंब नाव वाचलं की पहिलं आपल्या डोळ्यासमोर येतं की आपलं जगदंब हॉटेल हे आपल्या डोळ्यासमोर येतं. हे गुणवत्तेमधलं आहे. बापूंनी सांगितलं की गणितामधलं एक व्यक्ती जी समोर आली आहे त्यांना कोणताही आकडा सांगा, आज दिसतात कसे, दिसणे आणि असण्यावर माणसाचं कसे कोणतीच गोष्ट अवलंबून नसते, त्यांचं कर्तृत्व कसं आहे याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आज या पत्रकार संघाच्या वतीनं सांगतो, समाज फक्त घडणार आहे विद्यार्थ्यामुळं. आपलं घर घडणार आहे जडणघडण सर्व जे आहे आपल्या मुलावर. आपण पालक रूपानं आपण या ठिकाणी आज 2 व्यक्ती असेल किंवा 50 किंवा 100 व्यक्ती असतील. आज जर एक मुलगा घडला आणि त्यांनी जर इतरांना जर आज उपदेश केला किंवा जर शिस्त संस्काराचं स्वरूप सांगितलं तर खरोखर सांगेल की त्या गावामधला एक विद्यार्थी घडला तर अख्ख्या गावाला चांगलं वळण लावू शकतो. आज पालक म्हणून जे आहे की आपण सोशल मीडियामध्ये मोबाईलमध्ये इतके आपण सर्वजणच व्यग्र होऊन गेलेलो आहोत, इतके व्यस्त झालेलो आहोत की आपण सोशल मीडियावर आपण काय बघतोय, काय बोलतोय, किती वेळ घालवतोय. अक्षरशः संध्याकाळी झोपताना बऱ्याच वेळ जे आहे की आम्ही मित्रपरिवार कधी आम्ही बाहेर गेलो, झोपताना ते रील्स बघतात, मोबाईल हातातून खाली पडतोय, झोप यायला लागली तरी सुद्धा ते बघायचं असतं. म्हणजे इतकं व्यस्त त्यात स्वतःला करून घेतलेलं आहे, इतकं नुकसान करून घेतलेलं आहे. याच वतीनं आता बापूंना सांगितलं की मी या रविवारी आपल्या भागातील जेवढे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, मी यासाठी आज अण्णाभाऊ साठेला सकाळी 9 वाजता कार्यक्रम केला. रविवारी विद्यार्थी घडल्याशिवाय समाज घडणार नाहीये. पालक परेशान आहेत. आज हे व्यसन झालंय, पॉयझन झालंय की आज सोशल मीडिया मोबाईल आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि या पॉयझनमुळं एक दिवस आम्ही संपू. चायनासारख्या देशानं हे पॉयझन आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. अंबानीने जी आहे की त्यावेळी जाहिरात केली होती, कर लो दुनिया मुठ्ठी में. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असला पाहिजे, पण आज एक मोबाईल नाही 2-2, 3-3 मोबाईल आज हातामध्ये झालेले आहेत. आणि त्यामुळे जे आहे की चांगलं खूप आहे, चांगलं घेतलं पाहिजे. त्यामधून दुनिया सर्व जवळ आलेली आहे. आज आम्ही स्वित्झर्लंड असेल, जपान असेल, रशिया असेल, इंग्लंड असेल, हे देश आम्ही 1 मिनिटामध्ये 1 सेकंदामध्ये सर्व आम्ही त्या ठिकाणचा सर्वे करू शकतो, बघू शकतो की त्या देशामध्ये कल्चर काय चाललेलं आहे. पण भारत देश आज असा आहे, या देशाला जे आहे, आज या पुण्याला जे आहे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, सांस्कृतिक माहेरघर म्हटलं जातं. या देशामधून, या पुण्यामधून अनेक लॉयर, अनेक मोठे IAS अधिकारी घडलेले आहेत. आज आपण पुण्यासारख्या शहरामध्ये गेलो तर 4 ते 5 मोठ्या पदावर आज आपल्या मराठीचा माणूस आहे आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे काम करतायत. म्हणून जे आहे की आज जे काही पत्रकार संघाने कार्यक्रम आयोजित केलाय, आता सरांनी सांगितलं की संग्रामदादांनी की पुढच्या वेळेस विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम घेऊ. हा कारण जे विचार आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत गेले पाहिजेत. उद्याचा समाज हा विद्यार्थी घडवणार आहे आणि उद्या या विद्यार्थ्यांमधून विवेकानंद तयार झाले पाहिजेत, या विद्यार्थ्यांमधून डॉक्टर अब्दुल कलाम तयार झाले पाहिजेत. अशा प्रकारचे विचार आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आणि अशा प्रकारचे विद्यार्थी घडवणं हे आपलं काम आहे. आणि या विद्यार्थ्यावर फक्त आई वडील आणि विद्यार्थी दोघं संस्कार देऊ शकतात, तिसरं कोणी देऊ शकत नाही. आज मंदिरामध्ये गेलं की माणूस झुकतो, पण आज विद्यार्थ्यांना मंदिराच्या जाण्याच्या अगोदर घरामध्ये आईवडिलांसमोर झुकलं पाहिजे. घराच्या बाहेर पडत असताना अगोदर आईवडिलांना दर्शन घेऊन बाहेर निघालं पाहिजे. ते खरं दैवत आहे आपलं. आणि या दैवताला आम्ही विसरतो. जे आज एका आईचा सत्कार केला, ज्या वडिलांचा सत्कार केला, अहो या तुम्ही किती भगवानाचे किती देवाचा आशीर्वाद घ्या, या आईसारखा वडिलांसारखा आशीर्वाद जगामध्ये कोणाचा नाही. या आईकडे बघितलं की ममता दिसते, माया दिसते, ईश्वर दिसतो, भगवान दिसतो. यापेक्षा आणि काय असतं. देवाला जे आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये जाणं शक्य नव्हतं, म्हणून देवानं प्रत्येकाच्या घरामध्ये आईवडील पाठवून दिले. तेच सर्व सदैवत आहे, तेच पंढरपूर आहे, तेच सर्व आहे. म्हणून आज या पत्रकार संघाच्या वतीनं जे आपण कार्य केलंय याला आम्ही सलाम करतो. आणि आपल्याला मदत कोणती लागते हे अवश्य सांगा, आम्ही त्या ठिकाणी हजर आहोत. कारण चांगलं कार्य करत आहात, चांगले कार्य करण्यासाठी नेहमी चाटे शिक्षण समूह आम्ही सर्वजण सोबत आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. मी या म्हणजे मोबाईलमुळं काय झालं किंवा ह्या सोशल मीडियामुळं काय झालं ह्या लय भाष्य मी काय करणार नाही. फक्त माझ्या आयुष्यातला एक प्रसंग मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. तो पुस्तकाच्या संदर्भातला प्रसंग आहे. तेवढा आपण शांतपणे ऐकून घ्यावा अशी माझी विनंती आहे. बापू, मी सांगली जिल्ह्यातील आहे मूळचा, आणि सांगली जिल्ह्यामध्ये सांगली आणि सातारा बाँड्रीवर एक पुशेसावळी नावाचं गाव आहे. ते पुशेसावळी गाव हे सातारा जिल्ह्यातलं शेवटचं टोक आहे. आणि तिथून जर तुम्ही पुढे गेला तर एक रायगाव नावाचा एक फाटा आहे. बापू 10 वर्षापूर्वी
मी दहिवडीवरून कुशेसावळीला 9:30 वाजता रात्री आलो आणि 9:30ला तिथून मी त्या रायगाव या गावापाशी त्या फाट्यावर एक असं एकदम काळोखात थांबलो त्या चौकामध्ये. कुणीही नव्हतं म्हणजे. आणि फक्त मला बापू जाता येता एक सवय होती की माझा प्रवास तेवढा एसटीने असायचा आणि मी नेहमी हातात एक माझ्या पुस्तक असायचं. आणि ते तुम्ही जसं म्हणाला की हे राजकीय नेते प्रवासात पुस्तक वाचतात, तसं मी नेहमी माझ्याजवळ एक पुस्तक असायचं, एक जाड बिण्याचा चष्मा, आणि मी ते पुस्तक वाचत जायचो. तर 10:30च्या दरम्यानमध्ये मी त्या चौकात आलो. अजिबात तिथं काही नव्हतं, निर्मनुष्य वस्ती. आणि तिथून पुढला प्रवास माझा एक 20 किलोमीटरचा होता. कसलंही वाहन ह्या रोडने येणार नाही याची मला खात्री होती. तरीसुद्धा मी त्या चौकामध्ये थांबलो. पहिल्यांदा एक बापू ट्रक आला मोठा असा, म्हणजे फोकस आयला म्हणलं ट्रक आलाय. ट्रकला हात केला. मला बघून त्या ट्रकवाल्याने इतक्या जोरात ट्रक पुढं नेला की अजिबात म्हणजे थांबवलंच नाही. म्हणजे मला वाईट वाटलं. आयला म्हणलं एवढा एक ट्रक इतका मोठा थांबला नाही आपल्याला, नशिबानं कसं तर वाहन आलं. त्यानंतर बापू एक जीप गाडी आली. त्या जीपमध्ये 7-8 माणसं तरी असतील आणि ती एकदम अशी गाणी बिणी टेप असायची पूर्वी जीप गाडीत वगैरे लावायची. तिने असा पवाडा लावला होता. मला आवाज येत होता की गाडीत त्या पवाडा लावलेला आहे. आणि भुरर केला अशी जीप गाडी आली. मग मी त्या जीप गाडीला हात केला. तर मला बघून त्या जीप गाडीवाल्यानं सुद्धा एकदम जोरात गाडी अशी पळवली. मला काहीच कळलं असं का व्हायला लागलंय. त्यानंतर एक 2 म्हणजे MAT गाडी आली आणि MATवाल्यांनी ती आपली कुठले तर दोघं मित्र होते, कुठेतरी पाहुण्यांच्या वगैरे जेवायला गेले असतील किंवा तमाशा बघायला गेले असतील, असे गंमत जम्मत बोलत मोठ्यानं आवाज असं करत निघाले होते. म्हटलं त्यांना आता MATवाल्यांना हात करायचा आणि म्हणायचं की मला टिबल नाही हा बाबा अमुक अमुक गावापर्यंत. तर मी जसं पुढं आलो पोक्सच्या आडवा, तसं त्या MATवाल्यानं मी जोरात गाडीची म्हणजे हे केलं, तेही निघून गेले. माझ्या लक्षात असं का होतंय. मग मला असं वाटलं की कदाचित हे आता ताई आपल्या निकमताई बसलेले आहेत इथं पोलीस खात्यातल्या. मला असं ताई त्यावेळेला वाटलं की हे खूप प्रसिद्ध असा चौक असणार आहे, इथं लुटमार किंवा असं काहीतरी प्रकार घडत असतील. त्यामुळे आणि माझी खात्री झाली. तो पण एक टेम्पो आला. टेम्पोला हात केला, तिने गाडी अशी टेम्पो पळवला म्हणजे मला बघूनच. याला म्हणलं एवढा आपला चेहरा असा काय की घाबरून लोक पळतात. पण तो एक असा खूप प्रसिद्ध असा चौक होता. तिथं लुटमार वगैरे अशी व्हायची पूर्वीच्या काळामध्ये. आणि लहानपणापासून एक आख्यायिका लोक जे सांगतात ना इथं भूत आहे तिथं आमका आहे, तसं त्या चौकाबद्दलची जी ख्याती आहे ती अगदी पारंपरिक आजीन नातवाला आजोबानं नातवाला सांगितलेली असल्यामुळं आणि ते त्या भागातलेच लोक असणार ते ट्रकवाले अमुक तमुक. त्यामुळे ते मला बघितलं की ते पळायचे. आता काय करायचं म्हटलं, मला बी भीती वाटायला लागली की आता म्हटलं तिथं वाहनं ज्या अर्थी थांबवत नाही त्या आपण काय करायचं. असं मी थांबलो जरा. आता आपला काय परमेश्वरावर विश्वास नाही त्यामुळं देवाचं नामस्मरण करून गाडी थांबवलं असं बी काही शक्यता मला वाटतं ना. तरीसुद्धा म्हणलं आता थांबूया आपण, बघूया जरा चांगुलपणा माणसाचा शोधूया. बापू त्यानंतर एक ओमनी गाडी आली आणि मी हात केला, थांबणार नाही ह्या हिशेबानं हात केला. गाडी थांबली. त्या गाडी थांबल्यानंतर मी त्या गाडी लगेच थांबल्या पळतच गेलो. त्या ओमनीला असं दार असं मागं वाढायचं असते. ते बस माझ्या आतच असं गाडीत दार ओढलं, आत जाऊन बसलो. म्हटलं जाऊ द्या. त्यानं मला विचारलं कुठं जायचं तुम्हाला. म्हटलं हितनं मला नाही, कुठं तिकडं निघालाच तिकडं नाही, पण ह्या फाट्यावरून तेवढं मला घेऊन जा. आणि बापू गाडी चालवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते जोडपं होतं, त्याच्या शेजारी त्यांची बायको होती त्या माणसाची. आणि मला प्रश्न पडला की ट्रकवाल्यानं थांबवलं नाही, टेम्पोवाल्यानं थांबवलं नाही, जीप गाडी 5-6 जीपमध्ये बसणारे लोक होते त्यांनी थांबवलं नाही, त्या MATवाल्यानं थांबवलं नाही, कोणीच मला गाडी थांबवलं नाही. आणि ह्या माणसानं रिस्क कशी काय घेतली. हे नवरा बायको आहेत आणि ते एकदम म्हणजे मला जाणवतं की चांगल्या घरांतील दिसत होते. त्या बाईच्या अंगावर दागिने वगैरे होते, म्हणजे हातात अशा पाटल्या दिसत होत्या मला पुढं. तरीसुद्धा म्हणलं या माणसानं रिस्क कशी घेतली थांबायची आपल्याला. त्याला मी म्हटलं जाऊ दे ते सगळं, आता मला कुठं जायचं आहे, मला इथनं न्या, फक्त मला उत्तर द्या ह्या प्रश्नाचं की मी इतक्या वाहनांना हात केला, फोन म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न केला, ट्रक थांबला नाही, टेम्पो थांबला नाही, जीप थांबलं नाही, 2 व्हीलर थांबलं नाही, तुम्ही कसं काय मला थांबवलं आणि तुम्हाला काही भीती वगैरे वाटलं नाही का. ते म्हटले मीही या भागातला माणूस आहे, मला हे सगळं माहिती आहे की या फाट्यावर लुटमार होती, पण तुम्ही हात करत असताना तुम्ही उजव्या हाताने मला हात करत होता आणि डाव्या हातामध्ये पुस्तक होतं आणि ज्याच्या हातामध्ये पुस्तक आहे तो माणूस लुटारू नाही आहे, तो चांगला माणूस आहे आणि तो अडचणीत आहे
आणि पुस्तक असणारा माणूस काय आपल्याला लुटणार नाही ह्याची मला खात्री झाली, म्हणून मी आपल्याला थांबवली गाडी. तर माझ्या मित्रांनो, हे ह्या पुस्तकाचं म्हणजे एक महात्मा आहे किंवा एक महत्त्व आहे आपण असं समजू. आणि आपण महेंद्र सरांनी जी चळवळ उभा केली आहे ती खरोखर चांगली आहे. कारण का आजकाल इतकं ते व्हॉट्सअपचं फॅड आलं आहे की नवरा बायकोची भांडणं सुद्धा व्हॉट्सअपला चालू झालेली आहे. त्यांच्यातला आबोला जो आहे, जर आबोला चालू झाला तर एक महिना ती व्हॉट्सअपला एकमेकाला टाकते ती, पण समोर बोलत नाहीत. इतकी भयानक आवाज झाली आहे. आपण इथं बसलेला असतो वेल्लामध्ये आणि इथून मुंबईच्या माणसाशी किंवा दिल्लीतल्या माणसाशी चॅटिंग करतो, पण आपल्या शेजारी आपला मित्र असतोय त्याच्याबरोबर आपण बघत नाही, त्याच्याबरोबर आपण बोलत नाही. इतकी वाईट आवाज झाली आहे. म्हणजे सोशल मीडियानं काय केलं की लांबचा माणूस आहे तो जवळचा माणूस लांब गेला आहे, लांबचा माणूस जवळ येण्याचा प्रयत्न करतो पण तो सापडत नाही. फेक अकाउंट असतंय, काय असतंय, आपण चॅटिंग करतो. काय लग्न त्या फेसबुकवर झाली आणि एका महिन्यात मोडली, व्हॉट्सअपवर लग्न झाली एका महिन्यात मोडली. म्हणजे हे खरं तर ह्याच्यावर गांभीर्यानं पत्रकार म्हणून किंवा एक राजकारणी म्हणून आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे की सोशल मीडिया हा खरोखर सोशल आहे का, त्यातनं सोशल खऱ्या अर्थानं समाज आपण जोडतोय का, किंवा जोडलेला समाज आपल्याला टिकवता येतोय का, यावर एक प्रकारचा एक विचार करण्याची गरज आहे. आणि सोशल मीडियाला एकमेव पर्याय म्हणजे पुस्तक आहे. आपण जर वाचू काय मला असं वाटतं की आपण आता म्हणजे अक्षरं सुद्धा विसरून जातोय काय, म्हणजे किंवा पेननं लिहायचं बंद झालेलं आहे, आता आपण टायपिंग करतोय. म्हणजे आपल्याला ती लिपी लक्षात राहील का नाही सुद्धा भविष्यात, असा सुद्धा एक प्रश्न तयार व्हावा, अशा प्रकारचे एक चित्र आहे. आपण जे हे पुस्तकाची चळवळ उभा केली आहे, मी सुद्धा या पुस्तक चळवळीतले एक कार्यकर्ता आहे. माझ्याकडून सुद्धा आपल्या ह्या उपक्रमाला निश्चितपणे मी चांगली मदत करेन. मी पुस्तकं एक चांगल्या प्रकारची पुस्तकं आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन, एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि आपली रजा घेतो. आपण मला संधी दिली त्याबद्दल. आणि सुप्रसिद्ध सूत्रसंचालक 2 वर्षापूर्वी यांना ऐकलं होतं, आज सुद्धा त्यांनी कार्यक्रमाची एक शोभा वाढवली आहे. त्यांना बी धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आजच्या पूर्ण देशभर अशी स्थिती आहे की मनापासून तळमळीनं समाजासाठी काम करणारा संवेदनशील पत्रकार हरवत चाललेला आहे. आणि हा पत्रकार इथं हा उभा करताय आणि समाजामध्ये ती जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण अशा प्रकारचे पत्रकार आजच्या या भारत देशाला, आजच्या या महाराष्ट्राला हवे आहेत. जर पत्रकारांमध्ये संवेदनशीलता असेल तर रस्त्यावर घडणारी घटना कुठली असेल तिथं तो धावून जातो आणि मदतीचा ओघ उभा करणारा हा पत्रकार असतो. म्हणजे हा महामार्गावर जो संघ तुम्ही उभा केलेला आहे तो तळागाळामधल्या सर्वांसाठी काम करणारा हा पत्रकार आहे. याचं प्रतीक मला आज तुम्ही ज्या लोकांचा सन्मान केलेला आहे त्याच्यामध्ये दिसलेला आहे. त्यामुळे मी या पत्रकार संघाला मनापासून धन्यवाद देतो. एक उदाहरण म्हणजे इयत्ता 6वी मध्ये शिकणारा विद्यार्थी होता. त्याचं घर म्हणजे समुद्रकिनारी होतं. वडिलांचा व्यवसाय होता एका ठिकाणची माणसं दुसरीकडे सोडवायचा. एक दिवशी मुलगा म्हणाला, बाबा मी तुमच्या सोबत येतो. म्हणाले नको, दिवसभर ऊन लागतं, त्या बोटीमध्ये बसल्यानंतर वरून ऊन असतं, पाण्याची धग असते, तुला काय जमणार आहे माझ्यासोबत. नाही म्हणलं मी तुमच्या सोबत येतो, मला मदत करता येईल, मला पुढच्या इयत्तेमध्ये जायचंय आणि त्या इयत्तेमध्ये जाताना मला पुस्तक माझ्या कामामधून घ्यायचंय, ही त्या मुलाची इच्छा होती. वडिलांना खूप आग्रह केल्यानंतर वडील म्हणले चल बाबा. बोटीपाशी गेले. सकाळच्या प्रहारामध्ये लोक जी बोटीमध्ये बसले दुसऱ्या किनाऱ्यावर सोडून दिले. असं दिवसभर चालू राहिलं. मग हे चालू असताना मुलगा परत बाबाला म्हणला, बाबा आतापर्यंत बोट तुम्ही वळवलेली आहे, काहीतरी मला एकदा संधी देऊन बघा. वडील म्हणले तुला जमणार नाही. मुलगा म्हणला मी प्रयत्न करतो. मग त्याच्या शेवटी दिवस मावळतीला चालला होता, शेवटची फेरी आहे. वडील म्हणले घे, जमते का बघ. मुलानं हातामध्ये ते वळवण्याची बोट सुरू केली, वळवण्याची काठी हातामध्ये घेतली आणि वळवायला सुरू केलं. प्रवासी बोटीमध्ये बसले आणि जोरजोरामध्ये तो वळवायला लागला. एका ठिकाणावरची माणसं हळूहळू दुसरीकडे चालली. वयवर म्हणजे 6वीचा मुलगा म्हणजे 12-13 वर्षाचा मुलगा. आणि जसा तो वळवत होता तसा तो एकदम ताकद लावत होता आणि खाली त्या बोटीमधला खिळा त्याच्या पायाला टोचला. टचकन टोचल्यानंतर त्यातून रक्ताची धार सुरू झाली, पण त्यानं वळवणं सोडलं नाही. समोरच्या एका प्रवासी बाईनं बघितलं आणि बघितल्यानंतर तिनं त्या मुलाच्या डोळ्यात बघितलं. मुलानं खुलवलं की हे माझ्या वडिलांना सांगू नका, माझ्या हातातलं काम काढून घेतील. ती बाई शांत बसली. मुलानं शेवटपर्यंत ती बोट वळवली.
दुसऱ्या किनाऱ्यावरती आले, प्रवासी उतरले आणि निघून चालले. ते मगाशी बाई जिने बघितलं होतं ती जवळ आली, म्हणली तुमच्या मुलाच्या पायातून रक्त येतंय बघा. वडील आले आणि म्हणले तू मला मगा का सांगितलं नाही किंवा का बघितलं नाही. आणि ज्यावेळी ते रक्ताची धार त्यांनी पटकन एक पट्टी काढली आणि पायाला बांधली. आणि त्यावेळी वडिलांनी विचारलं तू एवढा हा त्रास सहन कशासाठी केलेला आहे. त्यावेळी मुलानं उत्तर दिलं होतं, बाबा मला माझ्या स्वतःच्या कष्टाच्या कमाईमधून पहिलं पुस्तक घ्यायचं होतं आणि ते पुस्तक घेऊन माझा पुढची कारकीर्द घडवायची होती. हा विद्यार्थी दुसरा तिसरा कोणी नसून भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते. म्हणजे वाचनाचा ध्यास, वाचनाची असणारी चिकाटी, वाचनाचा असणारा आस जी आहे ती मनामध्ये पेरणं हे या पत्रकार संघाच्या वतीनं होतंय. आपण जो हातामध्ये उपक्रम घेतलेला आहे, शाळांमध्ये आपण पुस्तकं देत आहेत, ही खूप महत्वाची बाब आहे. आणि त्याचबरोबर आपण दुसरा एक संदेश देत आहे की माणसं जोडण्यासाठी मोबाईल सोडा आणि पुस्तकं जोडा. जर आपण चांगली पुस्तकं वाचली आपलं मस्तक भरतं आणि मस्तक आपण चांगल्या माणसांपुढे आपोआप नतमस्तक होतो. हा जो संदेश आहे ते या वाचनामधून आपल्याला मिळत असतो. मित्र, अशी बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जे उपक्रम घेतलेला आहे, स्तुत्य काम करत आहात आणि समाजापर्यंत ती तळमळीनं जात आहेत. म्हणजे शेवटची एक अगदी छोटासा प्रसंग सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो, कारण बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या असतात. ओघावता आपण बोलत जातो, पण ती दहार आपल्या एका माणसाच्या विचारापासून, एका माणसाच्या हृदयापासून दुसऱ्या माणसाच्या काळजापर्यंत जाणं आणि तो विचार सतोतीत पुढं ठेवत जाणं आणि तो समाज उभा करण्यासाठी जी एक भावना असते ती भावना हा समूह घेऊन करत आहे. एकदा सूर्य मावळतीला चालला होता आणि मावळतीला चालल्यानंतर त्याला प्रश्न पडला की माझ्यानंतर या पृथ्वीला प्रकाश कोण देणार आहे. जसा जसा सूर्य चालला आणि एक छोटीशी झोपडी होती, त्या झोपडीमध्ये एक पंटी होती आणि त्यावेळी सूर्याने विचारलं, पंटी मी चाललेलो आहे, तू काही प्रकाश देऊ शकशील का. ते झोपडीमधली पंटी बाहेर आली आणि म्हणाली, माझ्या परीनं जेवढा प्रकाश असेल तेवढा मी रात्रभर देणार आहे आणि या सर्व समाजाला उजेडामध्ये तेवत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी अशाच प्रकारचं काम या पत्रकार संघानं हाती घेतलेलं आहे. त्यामुळे हा मोठा उपक्रम आहे. जरी कुठला मोठा प्रकाश येत नसला तरी या पत्रकार संघाच्या वतीनं इथल्या गावकऱ्यांनी जी काही मदतीचा ओघ सुरू केलेला आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं सूर्य एवढं काम निश्चित होईल. म्हणजे पंटीनं सुरुवात होत असते. आपण इथं मेणबत्तीनं लावलं ती पंटी अजून तेवत आहे. ही विचाराची पंटी सातत्यानं पुढे तेवत राहो आणि अशाच पद्धतीनं तिसरा वर्धापन दिन आपला उत्कृष्ट आणि वाचनाने सकल माणसं बनलेली हो अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी हे माझं 2 मिनिटाचं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी बोलवलं आणि हा सन्मान या ठिकाणी दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. कार्यक्रम पत्रकार संघाचा आहे आणि महामार्ग पत्रकार संघ आपण सर्वजण या शिवगंगा खोऱ्यामध्ये वेगवेगळी चांगली कामं करत असणारी मंडळी आहोत आणि या कार्यक्रमाला आपण अतिशय शोधून चांगली माणसं या ठिकाणी बोलवलेली आहेत. साते सर आहेत, सन्माननीय मोरे सर आहेत आणि मला वाटतं आपण या ठिकाणी जाधवर सर, आपण सर्वजण मंडळी आणि तुम्हाला ऐकायला आम्ही आलेलो आहे आणि संग्रामदादा आहेत, दादा पवार आहेत, आपण सर्वजण मंडळी आहात. पत्रकार संघाचे सर्व सहकारी आहेत. पत्रकार संघाचं मी 2-5 मिनिटात नक्की ओळखलं, अजिबात काळजी करू नका. पत्रकार संघाचं प्रस्तावना करताना या ठिकाणी महेंद्रजींनी सांगितलं, महेंद्रजी हे शिवगंगा खोरं आहे. जिथं ज्यावेळेस या स्वराज्याची स्थापना झाली त्यावेळी राजमाता छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी या दगडधोंड्यातून माणसं शोधून काढली चांगली आणि स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली. असा हा भाग आहे. तुम्ही हिरे शोधायला गेला तर अख्खी कोळशाची खाण ही खांदावी लागेल. हात्यात हात काळं होत्याल, बुगा होईल, अनेक अडचणी येतील, पण आपला प्रयत्न प्रामाणिक असला तर त्यामध्ये हिरे नक्की सापडतील आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू आहेत. आपण कार्यक्रमामध्ये ज्यांचा सन्मान केला, मी गतवर्षीचा मी आपल्या ज्यावेळेस याची स्थापना झाली ते वर्ष मला माहिती आहे. प्रथम वर्धापन दिनाला आपण केलेलं कार्य आमच्या समोर आहे. या वर्षीचं आपण केलेला उपक्रम हा त्याहीपेक्षा
म्हणजे कितीतरी पावलं उंच जाऊन केलेला हा कार्यक्रम आहे. माझ्याशी परिचित असणारी सगळी मंडळी आहे. शुभभूमीवाल्यांनी सांगितलं आमचे सगळे विद्यार्थी आहेत. होय, लक्ष्मण सरांपासून गोगावले सरांपासून आम्ही पाहिलं. सर यायचे आणि आम्हाला विचारायला लावायचे 4 आकडी 5 आकडी संख्येचा गुणाकार आमची संख्या सांगून व्हायच्या, ते तिकडून उत्तर सांगायचे. म्हणजे कॅल्क्युलेटरवर बटन दाबायला सर जास्त वेळ जातो, त्यापेक्षा कमी वेळात डायरेक्ट उत्तर सांगणारे गोगावले सर हे आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळं काम केलं. पोलीस यंत्रणेमध्ये निकम मॅडम असतील, त्यानंतर पठाण मॅडम असतील, यांनी केलेलं काम. आणि त्याच्या पुढं जाऊन ज्या या ठिकाणी रत्नांचा सन्मान झाला ते आमचे बाळासाहेबजी ओंबळे आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या म्हणजे कैलासजी आणि रामदास यांचे माता पिता. त्यांनी फक्त 2 मुलं निर्व्यसनी नाही घडवली सर. त्यांच्याकडे बघून आम्ही सुद्धा त्या निर्व्यसनी राहण्याचे जे काही बाळकडू आहे यांच्याकडून आम्हाला मिळालेलं आहे. या कुटुंबाशी असणाऱ्या घनिष्ठ संबंधातून जे पाहिलं, त्यांचे कष्ट पाहिले, आम्ही पाहिले. कैलास इस्त्री करून जरी रोडला आला, रामदास जरी आला, तरी शेवटचं जनावरापर्यंत त्याचा खुराक पोचलाय का नाही. सकाळी उठायच्या आधी, धारा काढायच्या आधी भाऊ अख्खं गोठा क्लीन करून ठेवतात. हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. आज कदाचित वयोमानानुसार थोडं काम कमी करत असतील, पण हे अख्खं आयुष्य आम्ही पाहिलं. आम्ही समवयस्क असल्यामुळं ते सगळं पाहिलं. पुण्यामध्ये नोकरी करून आल्यानंतर हे सगळं त्यांनी जमवलं. आणि चांगल्या म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जॉब असणाऱ्याला जे जमणार नाही ते या मुलांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि उभं केलं. खूप पैसे कमवले म्हणजे सगळं नाही, पण पैसे कमवत असताना आईवडिलांची सेवा, त्यांना बरोबर घेऊन आपल्या जीवनाचं मार्गक्रमण हे आम्ही आमच्याच डोळ्यांनी पाहिलेलं. आणि त्यांचा सन्मान आज आपण पत्रकार संघाने केलेला आहे. हा म्हणजे या आम्ही केलेल्या कार्याचं ऋण फेडण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि हा सन्मान या ठिकाणी घडून आणला. अतिशय चांगला उपक्रम आपण या ठिकाणी करत आहात. प्रत्येकाने आपल्याला मदत करण्याचा शब्द दिलेला आहे. आम्ही सुद्धा यातला खारीचा वाटा नक्की उचलू. आणि वाचन संस्कृती आपण वाढवत आहे सर. मधल्या काळात मी आमच्याकडं खेड शिवापूरला जवळजवळ 2000 स्क्वेअर फुटाची लायब्ररी बांधून ठेवली, फर्निचर केलं आणि शासनाला सांगितलं हे सगळं अपडेट आहे, तुम्ही पुस्तकं द्या. मधल्या काळात तर GRच काढला होता. आता पुस्तकांची गरज नाही. GR नव्हता काढला, पण तो अलिखित होता. त्यांचं म्हणणं आहे आता कोण वाचतच नाही, सगळे मोबाईलवर गेल्यात. तुम्ही येऊन पाहिजे की सगळी अद्ययावत व्यवस्था केलेली. तरी मी त्यांना आग्रह केला की आम्हाला खेड शिवापूरला लायब्ररी ही पाहिजेच. कदाचित या बजेटला आता ते मान्य होईल सरकार असल्यामुळं, पण आता म्हणजे अशी परिस्थिती आलेली आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे जी जुने राजकारणी आहेत ते सांगतो, वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, आदरणीय शरदरावजी पवार साहेब असतील, ही मंडळी प्रवास करायची आणि ज्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत अशी माणसं आपल्या गाडीत बसवायची आणि त्या विषयावर चर्चा करायची. हा अनुभव आम्हाला कैलासवासी शिक्षण महर्षी शिवाजीराव कोंडे यांनी सांगितला. मी इतिहासाची पुस्तकं वाचायचो, तिकडून पवार साहेब विचारायचे, बा शिवाजीराव कुठे आहे? राजे म्हणायचे, कुठे आहे? आज जरा आपल्याला विदर्भात जायचं, इकडे जायचं. विमान प्रवास कमी होता, पण ते 8 सीटर गाडीत जाताना भाऊंना बसून न्यायचे आणि मग त्या विषयावर चर्चा करायचे. फळबागेमध्ये माहिती असणाऱ्या शेतकऱ्याला घ्यायचे प्रवासात आवर्जून, जे भेटायला आले की त्याची नोंद ठेवायची आणि त्याला बोलवून घ्यायचे. मोठा प्रवास असला की त्याच्याबरोबर चर्चा करायचे. दूधवाला ज्याचा आहे, म्हशीवरलं ज्ञान असणारा, वेगवेगळ्या क्षेत्रातली ज्ञान असणारी मंडळी ते बरोबर प्रवासात घ्यायचे आणि आपलं ज्ञान वाढवायचे आणि ते समाजाला वाटायचे. अशी माणसं आता कमी होत चालली. त्यामुळं आपण जो उपक्रम केलेला आहे वाचाल तर वाचाल या पद्धतीचा, आपण आम्हाला जो सन्मान म्हणून भेट दिली ते सुद्धा एक मला मनापासून आपलं कौतुक करावं वाटतं. त्यातही तुम्ही स्वामी विवेकानंदांची प्रतिमा दिली, आपल्याच लेखकांनी लिहिलेली पुस्तकं दिली. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की बदल केल्याशिवाय प्रगती होत नाही, कुठंतरी त्यांचं वाक्य आहे. आणि बदल करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनामध्ये पहिला बदल केला पाहिजे,
आणि मग या बदलाच्या माध्यमातून प्रगती होत असते असं या ठिकाणी विचार देणारे स्वामी विवेकानंद या ठिकाणी निर्व्यसनी राष्ट्र घडावं, सुदृढ तरुण घडावा ही भूमिका घेऊन अख्ख्या देशाला नव्हे अख्ख्या जगाला अध्यात्माची, या हिंदुस्थानच्या अध्यात्माची ओळख निर्माण करून देणारे स्वामी विवेकानंदांची प्रतिमा आपण या ठिकाणी दिलेली आहे. महामार्ग पत्रकार संघाच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या द्वितीय वर्धापन दिनाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने, महामार्ग पत्रकार संघाच्या वतीने जो पुरस्कार हा भेटला हा निश्चित प्रेरणादायी आहे. भविष्यात आम्ही आणि हॉटेल जगदंबा आमची टीम अजून समाजासाठी चांगलं कार्य करू आणि करत राहू हा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न राहील आमचा. आणि महामार्ग पत्रकार संघाचं सगळ्या टीमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही आम्हाला ह्याच्या लायक समजला पुरस्काराच्या आणि हा पुरस्कार दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आलेल्या मी सर्व पाहुण्यांचे, व्यासपीठावर बसलेले ज्ञानेश्वर जाधव असतील, संपत मोरे असतील, संग्रामदादा कोंडे असतील, रमेश बापू कोंडे असतील, नवविकास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादा पवार असतील व समोर बसलेले माझे सर्व प्रेक्षक वर्ग व सन्माननीय मार्गदर्शक या सर्वांचं प्रथम मी महामार्ग पत्रकार संघाच्या वतीने आभार मानतो. एक सांगायचं राहिलेलं इथं, आपण समाजभूषण म्हणजे सामाजिक काम जे करतो, महामार्गात आत्तापर्यंत आपल्या शिंदेवाडी ते सारोळा या भागात जेवढे ॲक्सिडेंट झालेले आहेत, मध्ये 2019 आपला जो काही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता त्याच्यामध्ये अनेक लोकांचे जीव वाचवले होते. ते संदीप नाना कोंडे यांचा इथं समाजभूषण पुरस्काराने आपण गौरव करतो. ते आले होते, मात्र त्यांनी स्वतःहून मला इथून भेटून सांगितलं की माझा पुरस्कार हा सर्वांना सन्मानित करतो. त्याचप्रमाणे बापू असतील, संग्रामदादा कोंडे असतील यांनाही सांगायला मिळते. त्यांना दर्ग्याचा उत्सव आहे पीरवाला गरमचा, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. पालखीचं सर्व कार्य त्यांच्याकडून हाताळून आतापर्यंत झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हणले मी दिलगिरी व्यक्त करतो, माझा पुरस्कार मी घेतला असं सर्वांना सांगा. त्याचप्रमाणे इथं आलेले सर्व जे काही पुरस्कृत लोक आहेत, जे काही सन्माननीय व्यक्ती आहेत, त्यामध्ये वंगळे असतील, दिघे असतील, निकम मॅडम असतील, प्रशासकीय सेवेत अजून जे काही चव्हाण होते, आपण त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे. इथं फक्त आपण त्यांची घोषणा केली नाही आहे. त्यांना मला वाटतं साताऱ्याला काहीतरी त्यांचं बंदोबस्तासाठी ते गेलेले आहेत, ते इथं या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे मी आत्ता जो कार्यक्रम झाला त्यासाठी मी सर्वांचे महामार्ग पत्रकार संघाच्या तर्फे मी हार्दिक स्वागत करतो व कार्यक्रम संपला हे मी घोषित करतो.